हॅलो गाईज, वेलकम बॅक टू दिस आजी आणि चिंगी चॅनल. तर बऱ्याच महिन्यानंतर आज आमचा व्लॉग येणार आहे आणि आम्ही इतके दिवस गायब असल्याचं कारण भरपूर गोष्टी घडून गेल्या मधल्या पिरियडमध्ये, तर आम्हाला व्लॉग बनवता आलं नाही. तर आता आम्ही आलो आहे कन्सिस्टन्सी घेऊन. आजच्या व्लॉगचा टॉपिक आहे नियाच्या बाबांची रिटायरमेंट. Oh my God! Wow! ये बड़ी अच्छी बात कही आप. तर नियाचे बाबा आज फायनली रिटायर होत आहेत त्यांच्या सर्व्हिसमधून. तर कोणालाही बघा हाय तर कालच आले त्या आणि आता आम्ही चाललोय नियाच्या बाबांच्या ऑफिसमध्ये. तिथे जाऊन त्यांचं सत्कार समारंभ होणार आहे. तर तुम्हाला दाखवू आम्ही कसं आहे ते, कारण आम्हाला पण नाही माहिती एक्झॅक्टली कसं आहे. तर तिथे निया नाही आली, पहिल्यांदाच आली अशी. आजी निया बिना आली. हो, ती येणार आहे. ती आल्यावरती आपण भेटूच तिला. मग नियाच्या आजीचा लुक कसा आहे गाईस? छान वाटतोय मोठी आहे ड्रेस तुम्हाला. कुठून घेतला हा ड्रेस? चांगला वाटतोय बघा गाईज. मालाडवरून ड्रेस घेतलाय नियाच्या आजीने. सुंदर यंग अशी आजी दिसत आहे ही. आणि मी नियाची यंग मावशी. चला आता आम्ही झालोय रेडी. आता आम्ही जातो बसने. चला बाय बाय. आम्ही आता चाललोय बस स्टॉपवर. माझ्याच आमच्या सोबत कोण आहे बघा, नियाची आजी. Make some noise. तर खूप चालावं लागतंय. एक्सरसाइज. बस स्टॉप थोडासा लांब आहे, एक 5-7 मिनिट्स. आणि नियाची दुसरी आजी दाखवली ना अशी. काय झालं, निघाली रचुताई? हो, ते अजून बनते झोपलाय. अच्छा, त्याच्यानंतर ते निघणार 2 वाजताच. बापरे. हे बघा नियाचे बाबा आणि नियाची मावशी. नियाची मावशी इथे बघ. हां, मेकअप केलाय नियाच्या मावशीने. हो अंडरवर्ल्ड में जिक्र आया राह के नाम का. समजलं ना? काय झालं तुम्हाला? जास्त नियाचे बाबा, नियाची मावशी, नियाची आई. बस नंबर 1 इज आउट. आता आम्ही चाललोय बस नंबर 2. दड़ भाग भाग सा, दड़ भाग भाग सा, दड़ भाग भाग सा, दड़ भाग भाग सा. वक्त ये सख्त है, थोड़ा थोड़ा मांगा मांगा सा, थोड़ा मांगा मांगा सा, थोड़ा मांगा मांगा सा. रिटायरमेंट आहे, रिटायरमेंट काका. सत्कार सीएनजी ला जाणार आहे का? अरे सीएनजी ला स्टॅबलिंग आहे गाडी. उतरतो, स्टॅबलिंग आहे गाडी. हे आहे बाबांचं डेपो. नियाच्या आजीला दिल झूम 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 घूमते रे. ये वरती आहे ऑफिसला. तर गाईज भेटाभेटी चालली आहे पप्पांची त्यांच्या फ्रेंड सोबत.
सुंदर अशा अक्षरात विजय गुलाबराव पोफळ, सेवानिवृत्त कर्मचारी. नियाची मावशी आली आहे. परत ते फुलवालं. ओव्हर ॲक्टिंग की दुकान. कशी आलीस? वाव. ती सुद्धा मला ती 522 दिसली अशी रोडनी. म्हटली ही मजाच दिसते. पहिली मी लगेच फोन बघा. थँक्यू. ते ॲक्सिडेंट डिपार्टमेंटचं बघितलं त्यांनी केलं कसं केलं. ॲक्सिडेंट डिपार्टमेंट आहे त्यांनी. हां त्यांचा पण एक माणूस आहे ना, पण तो आहे ट्रॅफिकमध्ये. हां पण नाही त्यांचं वेगळं आहे, डिपार्टमेंट वेगळं आहे. हे आमचं ट्रॅफिक, ते ॲक्सिडेंट डिपार्टमेंट. त्याने बघा एकटाच आहे ना. कुठे आहे जागा? बसून राहायचं इकडे. इथे बसून मी अख्खा 2-3 तास काढतो. बापरे, त्या स्पॉट 2-3 तास नुसतं बसून. 5 बसेल. बापरे, कम्फर्टेबल नाही जागा. हां कम्फर्टेबल नाही. नाही कसं कम्फर्टेबल. पंखा असायचा कॉर्पोरेटमध्ये एक वकील झाली आहे. तर म्हणजे मी तर सगळं श्रेय माझ्या वडिलांनाच देते की आज जे काही मी आज आहे इकडे ते मी फक्त माझ्या वडिलांमुळे आहे. आणि वडील हा असा टॉपिक आहे माझ्यासाठी की त्यांचं नाव जरी आलं तरी आपल्या डोळ्यात पाणी येतं. म्हणजे पप्पांविषयी मी असं कधीच वाईट नाही ऐकलं की हा माणूस असा आहे, जाऊ दे बाबा त्याच्याशी बोलायला. ज्यांच्याकडून पण ऐकलं मी त्यांच्याविषयी चांगलंच ऐकलं. मी असं पण बोलेन की आज जर ते चांगलं करतात तर ते मे बी लोकांचं ब्लेसिंग्समुळे करतात किंवा जे कर्म आपला असतो तर त्यांनी त्यांचा कर्म खूप चांगला ठेवला आणि आज सक्सेसफुली त्यांनी त्यांचे सर्व्हिस कंप्लीट करून आता ते भले हे त्यांचा जॉब एंड झालाय पण लाईफ अजून खूप मोठी आहे. आणि गॉड ब्लेस यू पप्पा आणि आय लव्ह यू. महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. ही माय भूमी ही जन्मभूमी कर्मभूमी अमुची. महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय मराठी अमुची. काऊचा आहे बाणा ही अमुची आहे बोली. अस्मानी झळके भव्य पताका भगव्या हजरी पटक्याची. महाराष्ट्र भूमी ही जन्मभूमी ही कर्मभूमी अमुची. महावंदनीय ती प्राणप्रिय ही माय आपले सबस्क्रायबर भेटले. आवडतात तुम्हाला आमचे व्हिडिओ? खूप खूप छान.
Thank you. नंबर व्हिडिओ असतात तुमचे. थँक्यू काका. फॅमिलीचा ग्रुप तुम्ही व्हिडिओ काढताना एक नंबर व्हिडिओ असतात. थँक्यू असेच व्हिडिओ बनवतो. थँक्यू काका. सबस्क्राईब करत राहा, लाईक करत राहा. माझा फेवरेट आहे ना ते भजे खातो त्यांनी डबा बनवला म्हणून कामाला गेले म्हणून आज रिटायर झाले आणि आम्हाला नाश्ता मिळाला. त्यांनी ठेवलं ह्यांनी कोणीच नाही आमचे आता पेढे आणले ते पेढे आपण आणले ना. त्यांनी काढले आपण आता कसं आहे माहिती आम्ही दोघंच आहे ते स्टाफ किती आहे माहिती आहे का लागे जेवायला त्यांचं कसं डिपार्टमेंट असल्या कारणाने ते प्रत्येकाच्या मनामध्ये बसलेले आहेत. आज 33 वर्ष 5 महिने त्यांची सेवा या ठिकाणी त्यांनी पूर्ण केलेली आहे. आज त्यांची बेस्टमध्ये 1992 रोजी मला ते 30/6/1992 रोजी त्यांची बेस्टमध्ये पदार्पण झालं आणि आज ते 29/11/25 रोजी आपल्या बेस्टमधून सेवानिवृत्त होत आहेत. तर मी या ठिकाणी आमचे बेस्ट वर्कर्स युनियनचे आगार सचिव मुराद भाई शेख यांना मी सांगेन की पुढील कार्यक्रमाची रूपरेषा म्हणजे त्यांनी 2 शब्द त्यांच्याविषयी बोलले. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज तसेच भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करून आपण कार्यक्रमास सुरुवात करत आहोत. मित्रांनो, आज आपले मित्र विजय खंकार आज सेवानिवृत्त होत आहे. हा आपण एक छोटेखानी कार्यक्रम ठेवलेला आहे. मित्रांनो, विजूबद्दल जर बोलायचं झालं तर आपल्या कामाच्या बद्दल जर बोलायचं झालं तर एक कामाची व्यवस्थितपणा, सर्वांशी हसतमुख, सर्वांशी मजाक आणि मस्ती करून आपला वेळ काढून घेणार. दुसरी गोष्ट, कोणतीही गाडी किंवा थोडं कामातून जरी त्रास झालेला असेल तरी पण अगदी थोडंसं एखाद्याला हसवून त्याच्या कामाचा जो त्राण आहे किंवा त्रास झालेला असेल तर तो विरंगुळा निघून जायचा आणि थोडंसं त्याच्यामध्ये एक चैतन्य निर्माण व्हायचं, असं आमच्या बिजूचा स्वभाव. आणि आल्यानंतर आजही आठवतं मला. मी काय मॉर्निंगला येत नाही, पण एक महिनाभर असं वर्षातून एक रमजानच्या महिन्यामध्ये मी येतो. तर आमचा बिजू आल्यानंतर डेपोमध्ये एक शब्द असायचा त्याचा, खंकाळा आला रे, खंकाळा आला रे. हां, तर ते लगेच शब्द कानी पडायचे आणि खंकाळा आला रे म्हटलं की आमचा मधू लगेच हाजरी लावायचा. म्हणजे असं एक गणित आहे. हां, आणि तो रोजचं जे शेड्यूल आहे त्याच्यामुळे थोडंसं विजूचं आमच्यामध्ये नसणार आहे. पण विजूला मी पुन्हा एकदा सांगेन की आयुष्य आपलं या जीवनामध्ये आपण कष्टामध्ये घालवलं, सर्व्हिस बघितली. आता इथून पुढं आपला वेळ आपल्या घरच्या लोकांच्या मध्ये दे. वहिनी असू दे, मुलं असू दे, तुझ्या घरच्यांसाठी वेळ दे. चांगल्या ठिकाणी थोडंसं देवदर्शनाला वगैरे जाऊन या. म्हणजे या जीवनातून दगदगीतून आता थोडंसं कुठं तुला थोडी समाजसेवेचीही आवड आहे तर समाजसेवेसुद्धा मध्ये वाहून घे. अशा प्रकारचं तुझं जीवन इथून पुढं सुख समृद्धीचं, निरोगी, भरभराटीचं जावं असं मी सर्व कामगारातर्फे, बेस्ट वर्कर्स युनियनतर्फे आणि सर्व अधिकाऱ्यांच्या तर्फे मी तुला शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मध्ये ना मी
लागला नाही आणि आता अंकल की बेटी आम्ही करत येतो बोलिंग तुम्हाला. तर हा स्टेज तुमचा आहे. आता तुम्ही हवं तितकं मन तुमचं व्यक्त करू शकता, तुम्हाला जे वाटत असेल ते. आता जे काय मी बोलणार आहे का कुठला नेता नाहीये किंवा अभिनेता पण नाहीये. जे काय सुचेल तुम्ही ऍक्सेप्ट करा आणि सांभाळून घ्या. मला आज मी बेस्ट उपक्रमामध्ये जवळजवळ 33.5 वर्ष सर्व्हिस निष्कलंक सेवा केली. निष्कलंक सेवा. आणि ह्या ही सेवा करताना ह्या माझ्या सगळ्या सिंहाचा वाटा असेल ती म्हणजे माझी धर्मपत्नी जयश्री. तिला मी व्यासपीठावर बोलतो कारण तिच्यामुळेच आज मी एवढी 33.5 वर्ष सर्व्हिस करू शकलो. त्याच्यानंतर मी बॅचलर असताना
जी लग्नापूर्वीची जी मला कोणी मदत केली ती माझी मोठी भाऊज आहे वर्षा वहिनी. हिने पण व्यासपीठावर यावं. त्यानंतर ह्या माझं लग्न झाल्यानंतर बाहेर गेल्या, स्वतंत्र संसार थाटला. त्यानंतर जी दुसरी माझी भाऊजे आहे मिडल ती शर्मिला खंकार, तिने पण व्यासपीठावर यावं. आणि सर्वात शेवटचं म्हणजे जी माझ्या सुखा दुःखात आतापर्यंत जिने मला डोंगरासारखी साथ दिली ती माझी छोटी आणि लाडकी बहीण संगीता, हिने सुद्धा व्यासपीठावर यावं. आणि जो मला सुखा दुःखामध्ये शेवटपर्यंत साथ देत राहिला आमचे थोरले बंधू नागेश आहे. आजपर्यंत जी काय सर्व्हिस करू शकलो त्याचे हे सर्व शिलेदार आहेत बरं का. आणि ह्या शिलेदारामुळेच मी आज मुंबई सारख्या ठिकाणी बीएसटी मध्ये बस कंडक्टर म्हणून नोकरी करू शकलो. ह्या सगळ्यांना आधार होता, पाठबळ होतं आणि डोंगरासारखं मोठं सहकार्य होतं म्हणून आज नोकरी करू शकलो. आणि म्हणून मला आज अभिमान आहे, म्हणून मी आज तुमच्या सोबत आज हे नोकरी शिल्लक एवढं बोलून मी आणि माझा बंद होतो कारण जेवण वेळ होत आली आहे. त्याच्यामुळे आता केक कटिंग करूया. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. जिंदगी के सफर में गुजर जाते हैं जो मकाम, वो फिर नहीं आते, वो फिर नहीं आते. आता मित्र भेटूच शकत नाही. मी जर पुस्तक लिहिलं तर त्याचं नाव पुस्तकात असणार. पतझड़ में जो फूल मुरझा जाते हैं वो बहारों के आने से खिलते नहीं. कुछ लोग रोज जो बिछड़ जाते हैं वो हजारों के आने से मिलते नहीं. उम्र भर चाहे कोई पुकारा करे उनका नाम. आज 33 वर्ष 5 महिने उपक्रमाची अविरत सेवा केली आणि निष्कलंक सेवा केली.
मी कुठल्याही सर्व्हिसला डाग लागून दिला नाही. माझ्याबरोबर आज माझा सारथीसुद्धा नवीनच आहे. जो नेहमीचा माझा ड्रायव्हर होता तो आज काही अपरिहार्य कारणामुळे तो येऊ शकला नाही. आयुष्यामध्ये बेस्ट उपक्रमाची ही शेवटची फेरी. आज रिटायर हो रहे हैं, लास्ट टिकट आपको दे रहे हैं. दुश्मन है अपने दिल में इसे घर बनाने करना पड़े याद में जिंदगी रूठ लो रूठ कर उनको जाने न दो बाद में प्यार के चाहे भेजो हजारों सलाम. परिचय क्रमांक 94,536. गेली 33.5 म्हणजे 33 वर्ष 5 महिने सर्व्हिस केली बेस्ट उपक्रमामध्ये. त्याच्यामध्ये बरेच मी अनुभव बघितले, चढ उतार बघितले. आयुष्यामध्ये बरंच काही बरंच काही शिकायला मिळालं. तर कोणामुळे ह्या बेस्टमुळे. आज मी जो उभा आहे ना बेस्टच्या उपक्रमामुळे आज मी बरोबर मला खूप चालत्या वयामध्ये किंवा चांगल्या ह्याच्यामध्ये मला बेस्ट उपक्रमाने खूप मदत केली. आज मी मुंबईसारख्या ठिकाणी स्वतःचं घर घेऊ शकलो. कोणामुळे? बीएसटीच्या उपक्रमामुळे. बीएसटीमध्ये होतो म्हणून आज मी मुंबईसारख्या उपनगरामध्ये मी स्वतःचं हक्काचं घर घेऊ शकलो. ह्याचा मला अभिमान वाटतो. पण तसं बघायला गेलं ना माझ्या या सर्व्हिसमध्ये 33.5 मध्ये जर माझा ना खरोखरच मोलाचा वाटा असेल ना ती माझी पत्नी. आज तिने जर मला ना डबा दिला नसता ना तर मी एवढं हार्डवर्किंग म्हणजे बीएसटीमध्ये कंडक्टरचं काम करू शकलो नसतो. तिने नित्य नेमाने उठून सकाळी मला डबा द्यायची. म्हणून मी आज 33 वर्ष मी सर्व्हिस करू शकलो. बस. आणि जाता जाता मला साहेब एवढीच एक खंत वाटतं सांगायची की आज मी रिटायर होतोय, वर्दीवर रिटायर होतोय. याचा मला अभिमान तर आहेच. पण जाता जाता एक खंत आहे की जर मला प्रमोशन मिळालं असतं. आमच्या सह्याही झाल्या होत्या. आम्हाला प्रमोशन पण होतं पण काही अपरिहार्य कारणामुळे प्रमोशन मिळालं नाही. ते जाता जाता एवढीच खंत वाटते की जर मी निळ्या कपड्यावर रिटायर झालो असतो तर त्याला मला अजून अभिमान वाटला असतो. पण आज मी खाकी वर्दीवर कुठे रिटायर होतोय याचाही मला तेवढाच सार्थक अभिमान आहे. आणि आय लव्ह बेस्ट. चलते मेरे ये गीत याद रखना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना. रोते हंसते बस यूं ही तुम गुनगुनाते रहना कभी अलविदा ना कहना कभी अलविदा ना कहना. सर्व कामगारांकडे एक विनंती आहे की मी गाणं गावं एक आणि एकच सगळ्यांना डेडिकेट करेन ते गाणं. तुझे और क्या तू मैं दिल के सिवा वो हमारी उम्र लग जाए वो
कसं चाललंय? हाय विजय भाऊ, तुम्हाला रिटायरमेंटच्या हार्दिक शुभेच्छा आणि तुमचं ह्यापुढचं आयुष्य निरोगी समाधानाने जावो हीच बुद्धांचरणी प्रार्थना. आणि जे काय तुमच्या इच्छा राहिल्या असतील, ज्या तुम्हाला पूर्ण करता आल्या नाहीत, त्या आता पूर्ण करा आणि मस्त लाईफ एन्जॉय करा तुमच्या मिसेस बरोबर, जयश्री बरोबर. हॅलो विजय, कसा आहे? मस्त एन्जॉय कर तुझी रिटायर्ड लाईफ. हाय मामा, काय विशेष? हॅपी रिटायरमेंट लाईफ. विजय भाऊ, रिटायरमेंट नंतर कसं चाललंय? एन्जॉय युअर रिटायर्ड लाईफ. जय भीम. विजय भावा, तुला सेवानिवृत्तीच्या लाख लाख शुभेच्छा. 33.5 वर्षाचे तू काम केलंस, तितकीच अनेक वर्षात तू आणि तुझी डबेवाली देशभर फिरा आणि मजा कर. तसेच पुढील आयुष्य तुझे सुखी, समाधानी, आरोग्यदायी आणि भरभराटीने जाओ हीच शुभेच्छा. पार्टीला भेटू. सेवानिवृत्तीच्या हार्दिक शुभेच्छा. उद्या भेटू पार्टीला. काय काका, कशी चालली आहे लाईफ आणि कशी चालली आहे तुमची रिटायरमेंट? बाय द वे हॅपी रिटायरमेंट. काय काका, हॅपी रिटायरमेंट. हॅपी रिटायरमेंट काका. मस्त मजा कर, आराम कर, कुठे कुठे फिरायला जा, आमच्याकडे पण ये. चुकलं नाही, असं नाही, चुकलं नाही, बरोबर. मग काय बोलायचंय तुला? बोल ना मग. आम्हाला पण फिरायला घेऊन जा. नियाला सगळीकडे घेऊन जा. ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. बाय बाय. हॅपी रिटायरमेंट डे विजय काका. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. हाय पप्पा, तुम्हाला रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा आणि खूप सारं प्रेम. आजपर्यंत तुम्ही खूप सेवा केली आहे, आता आमची बारी आहे तुमची सेवा करायची. तर काही चुकलं वगैरे पुढे जाऊन तर आम्हाला आत्ताच माफ करा. आणि अजून काही नाही बोलत, बस आय लव्ह यू सो मच. स्टे हेल्दी. हॅपी रिटायरमेंट काका. Hi Kaka, congratulations on your retirement. Wishing you a joyful, healthy and fulfilling new chapter ahead. You have given your best and now it's time to enjoy the freedom you earn. I hope now you will have a peaceful morning and happy memories. Once again, congratulations and I want to dedicate a song for you. ये जीवन है, इस जीवन का यही है, यही है रंग रूप. थोड़े गम है, थोड़े खुशियाँ, यही है छाव धूप. थैंक यू. हाय काका, हॅपी रिटायरमेंट. विशिंग यू एंडलेस जॉयज अँड हॅपीनेस. हॅपी रिटायरमेंट पप्पा. फायनली आज तुम्ही तुमच्या सर्व्हिसचे 33.5 इयर्स पूर्ण कंप्लीट केले आणि आज प्राऊडली तुम्ही BST मधून रिटायर झालेला आहात. कॉंग्रॅच्युलेशन पप्पा त्याच्यासाठी. आता पुढचं तुमची जी लाईफ आहे रिटायर्ड लाईफ, ती तुमची आणि फक्त मम्मीची असणार आहे. सो जास्तीत जास्त टाईम तुम्ही मम्मीला द्यावा आणि आय लव्ह यू. हॅलो काका, रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा. आमचे कंकाळ बंधू, आपणास रिटायरमेंटच्या शुभेच्छा. रिटायरमेंटच्या हार्दिक खूप खूप शुभेच्छा. कशा आहात? अभिनंदन. हॅलो, नमस्कार. मिस्टर विजय कंकाळ, मी बोडके बोलतोय. तुम्ही रिटायर झालात, चांगला आनंदाची गोष्ट आहे. तुम्ही इतक्या वर्ष तुम्ही सर्व्हिस केली, चांगल्या पद्धतीने सर्व्हिस केली आणि मुलाबाळांना वगैरे घरला सगळं सांभाळून राहिलेले आहात. अशीच आम्ही देवाकडे प्रार्थना करतो की याच्या पुढची जिंदगी तुमची चांगली सुख समृद्धीने भरभराटीची जावं आणि तब्येत पाणी सगळ्यांचीच व्यवस्थित राहावं, हीच माझी देवाकडे शुभेच्छा. नमस्कार. आपण आता दुसऱ्या ट्रिपचा ट्रिपची प्लॅन करू. कॉंग्रॅच्युलेशन्स. हाय काका, तुला तुझ्या आयुष्यातल्या सेकंड इनिंगसाठी खूप खूप शुभेच्छा. मस्त काकीसोबत एन्जॉय कर. नगमे हैं, शिकवे हैं, इससे हैं, बातें हैं,
बातें भूल जाती है, यादें याद आती हैं, बातें भूल जाती है, यादें याद आती हैं। ये यादें किसी दिल जानम के चले जाने के बाद आती हैं। यादें यादें यादें